भाग्यश्री थोरात आणि माझ्या पिनाकल या चॅनलमध्ये स्वागत आहे. कधी हा विचार केलाय का की आपल्याला इन्फॉर्मेशन हाईड करायची, म्हणजे तुम्हाला तुमच्या मित्रांना मेसेज द्यायचा आहे पब्लिकली, पण तो फक्त त्यालाच कळला पाहिजे. किंवा आपण हे जे टेररिस्ट अटॅक किंवा एखादी इन्फॉर्मेशन पिक्चरमध्ये जर का आपल्याला टाकता आली आणि तो पिक्चर सगळ्यांना दिसतोय, पण ती इन्फॉर्मेशन फक्त ज्याच्याकडे ते डिकोड करायची पद्धत आहे किंवा डिकोडिंगचं टेक्निक आहे तोच करू शकतो. किंवा सुंदरसं गाणं वाजतंय आणि त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आहे, असं करता येईल का? आणि असं झालं तर कुठली पद्धत आहे की ज्याने हे होतं? तर ही जी टेक्निक आहे किंवा ही जी मेथड आहे त्याला म्हणतात स्टिग्नोग्राफी. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टिग्नोग्राफी म्हणजे काय आणि स्टिग्नोग्राफी आणि वॉटरमार्क मध्ये काय डिफरन्स आहे, कधी आपण स्टिग्नोग्राफी वापरतो, कधी आपण वॉटरमार्किंग वापरायला हवी हे जाणून घेणार आहोत. तर जर का तुम्हाला हायडिंग इन्फॉर्मेशन म्हणजे मला माझी माहिती लपवून ठेवायची आहे हे जर का जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. आणि जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली, ही माहिती आवडली, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. चला आता सुरू करूया. स्टिग्नोग्राफी म्हणजे काय ह्याचा अभ्यास. तर आजचं जे युग आहे ते आहे डिजिटल इन्फॉर्मेशनचे. म्हणजे जर का एखादा व्हिडिओ आपल्याला व्हॉट्सअपवर आला तर आपण तो किती लोकांना किती कमी वेळामध्ये शेअर करू शकतो. आपण जेव्हा एखादा व्हिडिओ किंवा एखादी फाईल किंवा एखादा ऑडिओ ही दुसऱ्यांना शेअर करतो, म्हणजेच आपण ती इन्फॉर्मेशन रिडिस्ट्रीब्यूट करतो आणि आपण त्याच्या मल्टिपल कॉपीज तयार करतो. तर डिजिटल इन्फॉर्मेशनची ही जी प्रॉपर्टी आहे सगळ्यात महत्त्वाची, की डिजिटल इन्फॉर्मेशन ही खूप सोप्या पद्धतीने प्रोड्यूस केलं जातं आणि डिस्ट्रीब्यूट केलं जातं. आणि ते जे डिस्ट्रीब्युशन आहे त्याच्या कॉपीज वरती काही मर्यादा नाहीये. म्हणजे आपण कितीही लोकांना तो व्हिडिओ, तो ऑडिओ किंवा ती डॉक्युमेंट फाईल ही डिस्ट्रीब्यूट करू शकतो. आता हे ॲडव्हान्टेज पण आहे आणि जेव्हा आपण सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशनची गोष्ट करतो तेव्हा हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, जो की आपल्याला डिजिटल इन्फॉर्मेशन किंवा आजच्या डिजिटल युगात आपल्याला तो प्रत्येकाला कुठेतरी आपल्याला तो प्रॉब्लेम खूप महत्त्वाचा पण आहे आणि आपल्याला तो सतत दिसतोय पण, की लोक कसे फेक इन्फॉर्मेशन किंवा फेक व्हिडिओज डिस्ट्रीब्यूट करत असतात. तर आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे ॲप्लिकेशन्स आहे ज्याच्यामध्ये हे होतं ते म्हणजे फिल्म, त्याच्यानंतर म्युझिक, सुंदर गाणं, पुस्तकं, बुक्स, सॉफ्टवेअर इंडस्ट्री आणि हे सगळं आहे त्याला म्हणतात प्रोटेक्शन ऑफ इंटेलेक्च्युअल आणि प्रोडक्शन राईट्स. तर हे जे आहेत हे खूप गंभीर विषय आहेत आणि ह्यांना खूप वेगळ्या पद्धतीने गव्हर्नमेंट किंवा त्या कंपनी सॉल्व करतात की कॉपीराईट करतात. पण फॅक्ट्स आहेत की तरीही आपल्याला खूप नंबर्समध्ये आपल्याला टेक्स्ट किंवा एक गाणं आणि व्हिडिओ इलिगली प्रोड्यूस पण होतो, डिस्ट्रीब्यूट होतो. आणि हा जो कॉपीराईट इन्फॉर्मेशन आहे हे कॉपीराईट करण्यासाठी एक सिरियल नंबर त्या ऑडिओ किंवा व्हिडिओमध्ये टाकलेला असतो. पण तरीही लोक खूप सोप्या पद्धतीने ही इन्फॉर्मेशन रिप्रोड्यूस करू शकतात. तर आता हे जे आपण पुन्हा ही जी इन्फॉर्मेशन तयार करतोय तर त्याच्या जी सिक्युरिटी आहे ते स्टिग्नोग्राफी आणि वॉटरमार्किंग ह्या दोन टेक्निक्समुळे आपण त्याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन हाईड करू शकतो की जी कोणाला कळणार नाही, की अनडिटेक्टेबल असेल, ती कोणी काढू शकणार नाही. त्याच्यामुळे काय होईल की तो ऑडिओ किंवा व्हिडिओ कोणी तयार केलेला आहे त्याचं कॉपीराईट किंवा त्याचा मालकी हक्क त्या डेटावर राहणार आहे. त्यामुळे आपण कधीही शोधू शकतो की तो डेटा कोणी तयार केलेला आहे किंवा तो व्हिडिओ कोणी तयार केलेला आहे. त्याच्यामुळे स्टिग्नोग्राफी आणि वॉटरमार्किंग हे खूप मेन पार्ट्स आहेत आणि
आता ह्याच्यामध्ये खूप इन्फॉर्मेशन हायडिंग हे जो डेव्हलपिंग एरिया आहे त्याच्यामध्ये त्याचं खूप मोठं योगदान आहे. आता जेव्हा आपण इन्फॉर्मेशन हायडिंग बघतो तेव्हा त्याच्यामध्ये वेगवेगळे डिसिप्लिन्स किंवा वेगवेगळ्या कॅटेगरी किंवा त्याचे वेगवेगळे दुसरे विषय कुठले आहेत जे आपल्याला माहीत असले पाहिजे. तर पहिलं आहे की जर का आपल्याला इन्फॉर्मेशन हाईड करायची असेल तर आपल्याला पहिलं आहे कन्व्हर्ट चॅनल्स. म्हणजे जेव्हा ऑपरेटिंग सिस्टीम्स आणि नेटवर्क्स आहेत जे कम्युनिकेशन पाथ्स आहेत जे जेव्हा डिझाईन केले जातात किंवा त्यांचं इन्फॉर्मेशन ट्रान्सफर केली जाते तेव्हा ती एका विशिष्ट पद्धतीने डिझाईन आणि एका विशिष्ट पद्धतीने त्याचा पाथ दिला जातो. तर आपण अनॉनिमसली म्हणजे काही कळू न देता त्याची वेज आपण फाइंड आउट करू शकतो किंवा हाईड मेटा कंटेंट ऑफ द मेसेज. म्हणजे की जो सेंडर आहे आणि सेंडर म्हणजे जो मेसेज पाठवणारा आहे आणि रिसिव्हर जो मेसेज त्याला भेटणारा आहे तर त्याची ही जी आयडेंटिटी आहे म्हणजे आपल्याला कोण ऑनलाईन वोटिंग करत आहे ही हाईड करण्यासाठी काही पेजेस आपण सेंडरला किंवा रिसिव्हरला आपण डिझाईन करू शकतो. तर ह्याला काय म्हणतात कोवर्ट चॅनल्स. म्हणजे जिथे आपण इंटेन्शनली किंवा ठरवून काही इन्फॉर्मेशन हाईड केलेली आहे. म्हणजे आपण जेव्हा वोटिंग करतो तेव्हा आपल्याला कळत नाही की कोणी वोटिंग केलेलं आहे, आपल्याला फक्त काउंट कळते. आपल्याला हे नाही कळत की ए पर्सननी कोणाला वोट केलं किंवा सेकंड पर्सननी कोणाला वोट केलं, आपल्याला फक्त एक काउंट कळते. तर ह्याला म्हणतात कोहोर्ट चॅनल. हे सुद्धा एक इन्फॉर्मेशन हायडिंगचं टेक्निक आहे. तर आता हे झालं पहिलं. दुसरं आहे स्टिग्नोग्राफी. स्टिग्नोग्राफी म्हणजे कवर्ड रायटिंग. कवर्ड रायटिंग म्हणजे इमॅजिन करा की एक सुंदर कमळाचं फूल आहे किंवा गुलाबाचं फूल आहे आणि ती जेव्हा आपण दुसऱ्याला देतोय म्हणजे एका फ्रेंडने दुसऱ्या फ्रेंडला ते ग्रीटिंग दिलं तर प्रत्यक्षदर्शी काय दिसेल की ते एक फूल आहे. पण जेव्हा तो माणूस किंवा त्याचा फ्रेंड ते एखाद्या विशिष्ट पद्धतीने म्हणजे पूर्वी तुम्हाला आठवत असेल की इंक वापरायची. ती इंक आहे की जर का मेणबत्तीवर म्हणजे हीटच्या इथे लिहिली तर त्याच्यामध्ये काय लिहिलंय ते दिसायचं. इनव्हिजिबल रायटिंग. तर ह्यालाच काय म्हणतो आपण आताच्या काळामध्ये कवर्ड रायटिंग. म्हणजे एखाद्या पिक्चरमध्ये किंवा एखाद्या म्युझिकमध्ये एखादी महत्त्वाची इन्फॉर्मेशन हाईड केलेली आहे. आणि हा स्टिग्नोग्राफी हा जो वर्ड आहे हा ग्रीक भाषेतून आलेला आहे. त्याच्यानंतर आहे वॉटरमार्किंग. तर वॉटरमार्किंग म्हणजे जर का तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशन किंवा कॉलेजमध्ये तुम्ही स्टेशनरी घ्यायला गेला तर तुम्हाला जेव्हा कॉलेजचे स्टेशनरी भेटते फाईल्स कंप्लीट करायला तेव्हा त्या प्रत्येक पेजवरती तुमच्या कॉलेजचा लोगो दिलेला असतो. तर तो जो लोगो आहे त्याला आपण म्हणतो वॉटरमार्किंग. तो विजिबल असतो. प्रत्येक पेजवरती तुमचं वॉटरमार्किंग विजिबल असतं. त्याच्यानंतर काही ठिकाणी ते इनविजिबल असतं. पण वॉटरमार्क्स जे आहेत ते दोन प्रकारचे असतात. एक विजिबल एक अनविजिबल. किंवा एक असं ते आपण जर लाईटमध्ये बघितलं तर आपल्याला मागे ती पिक्चर दिसतो. तर हे आहे वॉटरमार्किंग. आता जे कोहोर्ट चॅनल्स आहे कोहोर्ट चॅनल्स आहे ते आपल्याला कम्युनिकेशनचा पाथ डिझाईन केलेला असतो आणि त्याच्यावरती तो युजर ती मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टीम्स यूज करून किंवा चॅनल्स जे अवेलेबल आहेत त्या चॅनल्सच्या सिक्युरिटीवर तो माणूस ते जो टास्क आहे तो कम्प्लीट करतो. तर एक्झाम्पलसाठी ए पर्सन आहे त्यांनी एक डेटा प्रोसेस केला आणि तो जो डेटा आहे तो बीच्या हार्ड डिस्कवरती एका लोअर सिक्युरिटीमध्ये सेव्ह केला. पण आता ती जी हार्ड डिस्क आहे ती कोणी रीड करू शकत नाही किंवा करस्पॉन्डिंग किंवा त्याचं जी विशिष्ट पद्धत आहे त्या कोडिंगची ती माहीत असल्याशिवाय तो रीड होत नाही आहे डेटा. तर ह्याला काय म्हणतात कोव्हर्ट. म्हणजेच काय झालं की पोटेन्शियली आपण हे चॅनल होतं की ट्रान्समिट इन्फॉर्मेशन बीला आपण जे करत होतो तर त्याच्यामध्ये जी हार्ड डिस्क आहे किंवा टेबल आहे तर बीला ती प्रोसेस माहीत हवे की ती प्रोसेस यूज करून तो ती इन्फॉर्मेशन किंवा ते टेबल रीड करू शकतो.
तर आता आपण बघूया की आपण स्टिग्नोग्राफी कधी यूज करणार आणि वॉटरमार्किंग कधी यूज करणार. कारण की दोन्ही टेक्निक्स आहेत त्या एकाच कॅटेगरीमध्ये येतात, इन्फॉर्मेशन हायडिंग. पण दोघांचे ऑब्जेक्टिव्स म्हणजे दोघांचं काम करण्याची जी गरज आहे किंवा आपण कुठे त्याला वापरणार ते, आणि दोन्ही ज्या पद्धतीने वापरले जातात ते वेगवेगळे आहे. म्हणजे वॉटरमार्किंगमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की इन्फॉर्मेशन आहे ती आहे त्या कव्हर डेटामध्ये. म्हणजे जो डेटा आहे हा प्रोटेक्शन मेन आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे वॉटरमार्किंग कुठे आपण बघतो की एक्झाम कोऑर्डिनेटर आहे, SPQO एक्झाम कोऑर्डिनेटर, तर तो काय करेल की त्याची एक SPQOचा लोगो टाकेल, कॉलेजचा लोगो. म्हणजे तुम्हाला कळेल की ही एका पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनचा आपण बोलूया की पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनचं नोटीस आहे. ओके. पण जी स्टिग्नोग्राफी आहे ही स्टिग्नोग्राफी आहे ही टिपिकली खूप जास्त डेटा आहे आणि तो तुम्हाला एका इमेज किंवा साऊंड मध्ये तुम्हाला हाईड करायचा आहे, त्यावेळेला आपण स्टिग्नोग्राफी वापरतो. तर डेटा हायडिंग जो आहे की तुम्हाला आता डेटा हायडिंग करताना सगळ्यात मोठी ट्रेड ऑफ्स म्हणजे आपण कशा गोष्टी ज्या मेजर करणार आहोत. तर पहिलं आहे रोबोस्टनेस, त्याच्यानंतर कपॅसिटी आणि त्याच्यानंतर सिक्युरिटी. रोबोस्टनेस म्हणजे तो किती टफ आहे, म्हणजे ती जी तू मेथड यूज केलेली आहे ती किती व्यवस्थित आहे की दुसरं कोणी त्याला क्रॅक नाही करू शकणार किंवा दुसरं कोणी त्याला इंटरप्ट म्हणजे कळणार नाही त्याला पटकन की ही कुठली मेथड यूज केलेली आहे. त्याच्यानंतर त्याची कपॅसिटी किती आहे, किती MB किंवा किती साईजचा डेटा तुम्ही हाईड करू शकता. आणि थर्ड की त्याची सिक्युरिटी काय आहे. तर वॉटरमार्किंगमध्ये सुद्धा आपण हे करतो, पण वॉटरमार्किंगमध्ये जो डेटा आहे त्याची जी साईज असते ती खूप कमी असते. म्हणजे वॉटरमार्किंग आपण प्रत्येक पेजला देतो, त्यामुळे त्या पेजवरती जेवढा डेटा राहणार आहे तेवढाच आहे. पण जेव्हा आपण स्टिग्नोग्राफी करतो तेव्हा एक खूप मोठा व्हिडिओ आणि त्याच्यामध्ये काहीतरी मेसेज आपल्याला टाकायचा आहे किंवा एक ऑडिओ फाईल आणि त्याच्यामध्ये एक मेसेज टाकायचा आहे. त्यामुळे स्टिग्नोग्राफीमध्ये तुमची साईज ऑफ अ डेटा जो तुम्हाला टाकायचा आहे आणि साईज ऑफ डेटा जो एम्बेड म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आता जे सिस्टीम्स आहेत ज्याच्यामध्ये आपण मेसेज आपल्याला ट्रान्सफर करायचे, तर ह्या ज्या सिस्टीम्स आहेत त्या दोन प्रकारे आपण कॅटेगरी करू शकतो किंवा डिवाइड करू शकतो. पहिलं आहे वॉटरमार्किंग सिस्टीम आणि दुसरी आहे नॉन वॉटरमार्किंग सिस्टीम. तर वॉटरमार्किंग सिस्टीममध्ये काय की मेसेज जो आहे तो रिलेटेड कव्हर डेटामध्ये म्हणजे कॉपीराईट, लायसन्स, ऑथरशिप ह्याला आपण वॉटरमार्किंग करतो. आणि दुसरं आहे नॉन वॉटरमार्किंग की जो मेसेज आहे तो इन्सर्ट केलेला आहे आणि तो कव्हर डेटाच्या काही रिलेटेड नाही आहे. मग आता स्टिग्नोग्राफिक सिस्टीममध्ये सुद्धा आहे आणि ह्याच प्रकारे नॉन स्टिग्नोग्राफिक सिस्टीम. तर स्टिग्नोग्राफिकमध्ये काय होतं की जी तुमची एक्झिस्टन्स ऑफ मेसेज तुम्ही जो टाकलेला आहे तो तुमचा सिक्रेट असतो, तो कोणाला डायरेक्ट दिसणार नाही. जर का तुम्ही इमेज किंवा तो ऑडिओ ऐकवलात तो कोणाला कळणार नाही की त्याच्यामध्ये काही चेंजेस आहेत. नॉन स्टिग्नोग्राफी म्हणजे जे मेसेज आहे जो त्या पिक्चरमध्ये म्हणजे ज्या गुलाबावरती काहीतरी लिहिलेलं आहे तर तो मेसेज नोन असणार आहे, तो कोणालाही वाचता येणार आहे, त्याला म्हणतात नॉन स्टिग्नोग्राफिक सिस्टीम. तर आपण परत एकदा बघूया की स्टिग्नोग्राफी वर्सेस वॉटरमार्किंग. तर स्टिग्नोग्राफीचा मेन गोल आहे हाईड अ मेसेज आणि तो मेसेज असेल M साईज आणि हा कुठे हाईड केला जाईल, एखाद्या ऑडिओ किंवा व्हिडिओमध्ये, आणि त्याचा डेटा जो आहे तो आहे D. तर प्रॅक्टिकली कोणीही हा जो डेटा आहे तो डिटेक्ट करू शकणार नाही. आता वॉटरमार्किंगचा मेन गोल काय आहे की hide a message M in some audio or video cover data to obtain new data but in a such a way that की no one can remove or replace. okay? आता स्टिग्नोग्राफीमध्ये आपण तो जो हाईड डेटा आहे तो काढू शकतो आणि डेटा आणि पिक्चर वेगळा करू शकतो, पण वॉटरमार्किंगमध्ये आपण असं नाही करू शकत. वॉटरमार्किंगमध्ये आपला जो डेटा आहे आणि आपला जो मेसेज आहे तो आपण कधीही वेगवेगळा नाही करू शकत. तर
स्टेगनोग्राफी ही आहे ती जेव्हा 1 to 1 कम्युनिकेशन होतं, की आपल्याला फक्त एकाला द्यायचं आहे, त्यावेळेला स्टेगनोग्राफी खूप महत्त्वाचं आहे. आणि वॉटरमार्किंग जे आहे ते 1 to many, कारण की आपलं नोटीस आहे ती खूप लोकांना जाणार आहे किंवा खूप लोकांना आपल्याला पाठवायचं आहे. तर क्रिप्टोग्राफी म्हणजे काय, की तुम्हाला प्रोटेक्ट करायचं आहे मेसेजचं कंटेंट. आणि तुम्हाला स्टेगनोग्राफी म्हणजे काय, की जो तुमचा मेसेज आहे त्याचं एक्झिस्टन्स जे आहे, म्हणजे लोकांना कळालं नाही पाहिजे की तो मेसेज तिथे आहे, त्याला तुम्ही कन्सील करताय, म्हणजे तो तुम्हाला कोणालाही दिसणार नाही. हे आहे स्टेगनोग्राफी. तर स्टेगनोग्राफी मेथड्स ज्या आहेत त्या खूप स्ट्रॉंग सिक्युरिटी अगेन्स्ट रिमूव्हिंग ऑर मॉडिफाईंग, म्हणजे तो डेटा काढायचा किंवा मॉडिफाय करायचा हिडन मेसेज हे प्रोव्हाइड नाही करत. पण वॉटरमार्किंग जे आहे हे खूप स्ट्रॉंग आहे, त्याच्यामध्ये सिक्युरिटी आहे की तुम्ही तो जो मेसेज आहे तो रिमूव्ह किंवा मॉडिफाय नाही करू शकत. तर ह्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो, स्टेगनोग्राफी, त्याच्यानंतर वॉटरमार्किंग आणि हायडिंग इन्फॉर्मेशन. जर का तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त अजून कुठल्याही प्रश्नाचं उत्तर हवं असेल किंवा ह्या विषयावर तुम्हाला अजून काही प्रश्न पडले असतील तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि माझं पिनाकल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.